मेनोपॉज ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा नैसर्गिक प्रवास आहे. याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीला दिसणारी लक्षणं कदाचित वेगवेगळी असतील, पण आजही याच प्रवास संदर्भाने अनेक स्त्रियांच्या मनात अनेक वेगवेगळे मिथ्स किंवा अज्ञान आहे की जे आज आपण इथं उलगडणार आहोत. मिथ 1, मेनोपॉज अचानक येतो. तर हे एक दिवसाची घटना नाहीये. यासाठी लागणारा जो क्रम आहे याला आपण पेरिमेनोपॉज म्हणू शकतो. सुरुवात तिथून होते. मिथ 2, पिरियड्स बंद होणं म्हणजे मेनोपॉज. तर ऍक्च्युअली हा त्यातला एक भाग आहे, पण हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्या शरीरावरती, बोन्सवरती, मूड्सवरती, स्किनवरती जो काही परिणाम होतो तो म्हणजे मेनोपॉज. मिथ 3, हॉट फ्लॅशेस हे एक मुख्य सिम्पटम आहे. तर असं काही नाहीये. हे एक लक्षण असू शकतं, पण त्या बरोबरीनं प्रत्येक स्त्रीमध्ये दिसणारी लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात. या लक्षणांमध्ये हॉट फ्लॅशेस, नाईट स्वेट, वजन वाढणं, त्यानंतर मेटाबॉलिझम बिघडणं, हेअर थिनिंग आहे, नेल थिनिंग आहे, बॉडी पेन आहे, स्लीप डिस्टर्बन्सेस आहेत, स्ट्रेस आहे, इरिटेशन, अँक्झायटी अँड मच मोर. लक्षात ठेवा, मेनोपॉज ही आजाराची सुरुवात नाहीये किंवा स्त्रीत्वाचा शेवट देखील नाहीये. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याला आपण धैर्याने सामोरं गेलं पाहिजे, कारण ही आपल्या नव्या आयुष्याच्या पर्वाची एक सुरुवात आहे. आणि लक्षात ठेवा, कामनेस आणि बॅलन्स यामधूनच खरी शक्ती जन्माला येते. सो टॉक ओपनली, ब्रेक द टॅबू अँड कन्सल्ट टू युअर डॉक्टर.